माझी पत्नी रस्त्यावर चालताना एक धोका होती आणि मला माझ्या वैवाहिक आयुष्यातून किंवा माझ्या मुलांच्या जीवांतून एकाची निवड करायची होती. ती एक बेजबाबदार ड्रायव्हर होती जिने स्वतःला बदलण्यास नकार दिला. एकदा रेड लाईट असताना तिने ब्रेकवरून पाय काढला आणि फक्त बाळाचे चुपटणी सॉदर पकडण्यासाठी तिने सीटबेल्ट काढला. त्याच क्षणी तिच्या गाडीला जोरदार धडक बसली. मी तिला ताकीद दिली होती, जर तिने पुन्हा कधीही आपल्या मुलांचा जीव धोक्यात घातला, तर मी तिला सोडून जाईन. ती रडली आणि म्हणाली की तिने हे जाणून-बुजून केले नाही, पण मी हा धोका पत्करू शकत नव्हतो. त्यानंतर पुन्हा तेच घडले. मागच्या सीटवरील कागदपत्रे काढण्याच्या नादात तिने आपली कार थेट एका कालव्यात घातली. तो माझ्यासाठी सहनशक्तीचा शेवटचा टप्पा होता. ती अजून हॉस्पिटलमध्ये असतानाच मी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली आणि मुलांच्या पूर्ण ताब्यासाठी कुस्तोदी लढा दिला. मला वाईट माणूस बनायचे नव्हते, पण कारवाई करण्यासाठी मी एखाद्या अंत्यसंस्काराची वाट पाहू शकत नव्हतो. दुर्दैव असे की मी योग्य होतो. घटस्फोटानंतर तिने एक कुत्रा पाळला. तिच्या डॅशकॅममधील फुटेजमध्ये दिसले की ती मागे वळून कुत्र्याकडे पाहत होती आणि त्याच वेळी तिची गाडी समोरून येणाऱ्या ट्रॅफिकमध्ये गेली. तिला एका मोठ्या ट्रकने जोरदार धडक दिली. माझ्या मुलांनी आपली आई गमावली आणि मी अशा व्यक्तीला गमावले ज्याच्यावर माझे अजूनही प्रेम होते. तिला रोखण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण काही लोक धडा तेव्हाच शिकतात जेव्हा खूप उशीर झालेला असतो.